गाईज आम्ही रेडी झालेलो आहे, आता निघणार आहे एल्लोरा केव्सला. सॉरी अंकाल, मी टाटा बाय बाय म्हणायचं लुकिंग फॉरवर्ड फॉर कैलास टेम्पल हॅज बीन. येस. आता बघू, आजचं खूप मी एक्सायटेड खूप, कारण की लास्ट टाइम मी गेलो होतो तेव्हा खूप जास्त ऊन होतं आणि खूप एक्झॉस्टेड झालो होतो. आणि आता मस्त पाऊस वगैरे चालू आहे, हिरवंगार आहे, सो भारी आहे. सो मी तुम्हाला अपडेट करेल तिकडे गेल्यावर. गाईज बाय. एल्लोरा केव्सच्या इकडे आलोय आम्ही, गाडी पार्क केली आहे, आता निघतो पार्किंगमधनं एल्लोरा केव्सला जायला. आतमध्ये तुम्हाला दाखवतो नीट पूर्ण सगळे आता केव्स. गाईज एल्लोरा केव्सला आम्ही एंट्री केलेली आहे, तिकीट भरले 40 रुपये पर हेड. 40 रुपये प्रमाणे 4 लोकांचे झाले, 160 रुपये भरलेले आहेत आम्ही. आता पहिल्यांदाच आहे 16 नंबरची केव, कैलास टेम्पल. खूप भारी आहे. हे सगळे गाईडवाले येत आहेत विचारायला. गाईस कैलास टेम्पल. हो, एंट्रन्स करणार आहे आता आम्ही. चल ग, चला आतमध्ये. आतमध्ये तर भरपूर आहे पाण्यासारखं. आता इथे सगळीकडे जाऊ. चल आधी इकडून चला, आधी नाही. वाव. गाईज गर्दी तर बघा एल्लोरा केव्सला, आयुष्यपत अख्खं पब्लिक आलं इकडे. 15 ऑगस्ट कैलास टेम्पल. काय करते जाऊ, इथं तर सगळीकडे केव्सच केव्स आहेत. जा ना, माझा व्हिडिओ काढतो तुझा. सोळ्याव्या लेणीहून बाहेर पडलोय आम्ही कैलास टेम्पल मधून. आता पुढच्या लेणीला चाललोय. गाईज एवढी गर्दी आहे तुम्हाला सांगतो, लिटरली बापरे, खूप जास्त गर्दी आहे. लेणी नंबर 17ला आलोय आता. लेणी नंबर 17. ही छोटीशी लेणी आहे. इथं खड्डा आहे, म्हणजे पुढे जाऊ नको ते. हे बघ, इथं अंधारात आहे ना, खड्डा आहे पूर्ण तो. हां, इथं पडलं होतं ते जोरात. सतरा नंबर झाली, इकडे होती. जाम थकलो यार, खूप जास्त एक्झॉस्टेड आहे. म्हणजे भाई एकदम ॲथलेटिक पाहिजे तो माणूस, त्यांनी सगळ्या केव्स पाहिल्या. त्या बाहेरून नाही म्हणत आहे मी, आतमधून पण म्हणतोय. गाइस फुल एनर्जी डाऊन आहे. लेणी नंबर 18 योगा
साफसफाई चालू आहे इथे. थोडं भारी वाटतंय, चाळ असल्यासारखं वाटतंय. अरे लोक वरती बसले त्या. अजून पुढच्या लेणीला आलोय आम्ही. तर इथून आय डोंट नो बघा असं सगळं आहे. तिकडे धबधबा आहे छोटासा. खूप खूप लांबपर्यंत आहे. आत्ताशी का मी 13 का 14 आहे वाटतं. 10 आहे का? ठीक आहे. खूप लांब आहे. हा एक आहे लिहिलंय की तिकडं लेणी क्रमांक 10 आहे आम्ही. जा समोर पटकन. लेणी क्रमांक 8. हळू. गौतम बुद्ध आहेत का? पूर्ण मोठी मूर्ती आहे. त्याच्याच बाहेर हे आहे सगळं. इकडून आत आलो आहे. इथं थोडी गर्दी आहे धबधबा असल्यामुळं. थोडं पाणी पडतंय वरतून त्यामुळे गर्दी आहे. इकडे ये माय, इकडे ये. इकडे पण सेम तसंच आहे. लेणी नंबर 6 ला आम्ही इथं आता वरती आलोय चढून. ते वरती आलो. लेणी नंबर 6 आहे. वरतून थांबल्यावर असा व्ह्यू येतो. अजून अशा आहेत 5 4 3 2 1. गाईस तुम्हाला ते धबधबा दाखवला होता ना, हे बघा त्या धबधबाच्या खाली थांबलोय आता मी. वरतून पडतोय. हे कसलं भारी. हे केवढं मोठं आहे. अरे बाप, क्लासिक आहे. गाईज 5 नंबरची पण पाहिली आता लेणी. खाली उतरून पुढे अजून चाललोय आम्ही. 8 नंबरची आहे. हो हो. आत्ता इकडे होतो धबधब्याच्या वर. आत्ता इकडे आलो. क्षणात इकडं. अरे बे कसं करते बघा गाई ती. आता हे 3 2 1 वालेत वाटतं. सगळं असंच आहे. हे 2 वाली आहे काय 2. केव नंबर 2.
म्हणजे बापरे, जिंकलो आपण. सगळं पाहिलं आपण. वाव. पण 17च्या पुढचे कोण बघणार? 17 ते 34. बघा काही कशी पळत गेली ती आतमध्ये पटकेन. आणि ही आहे लेणी नंबर 1. हे बघा. धबधब्याचं बघा, असं ते पडलेला धबधबा असा दिसतो इथून. सवाद जातोय आणि जंगलातून. गुफा नंबर 15ला चाललोय आता आम्ही. 16वी तर 16 ते 1 तर झाले. नाही सॉरी, गुफा नंबर 17ला चाललोय आता आम्ही. 16 ते 1 तर झाले, आता 17व्याला चाललोय आम्ही. 17 ते 34. नंबर 17. आता लेणी सगळ्या बाहेरूनच दाखवल मी तुम्हाला. प्रांजली आत नको जाऊ ग बाळा. भावा शूज भारी आहेत. हा हे नको जाऊ आत. बसून जेवत आहेत तिथं. हा का? कुठेच आहे ते? हे 19 आहे. हे गोवा टाईप आहे. चला बघा, सगळे वरती चढलेत फोटोसाठी. पडले तर लफडाच होईल यांचा. वीस नंबरची इकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. कैसा होगा वह. काही शूज काढलेच आम्ही. पिंड इथं काहीच पाया पडून घ्या. हर हर महादेव. आवाज काय घुमतोय? हर हर महादेव, हर हर महादेव. हो, शिवपार्वतीची लेणी. हे बघा ना काही. जरा शांत. मी जर स्टॉप करतो थोडं. बघा. वाव, सुंदर. लेणीच्या बाहेरचा व्ह्यू आहे हा. इथं नंदी बैले बरोबर. लेणी नंबर 22 आहे. लेणी नंबर 22 आहे काही. चला. प्रांजली, तुझे काय फिलिंग्स आहेत? कसे वाटतात लेणी? खूप सुंदर, खूप मस्त वाटतं. हा, छान आलं, मज्जा आली एकदम. मजा आली का? चला. गाईज, हा व्हिडिओ खूप लॉंग होईल कारण की खूप लेण्या आहेत आणि एक एक असं आतमध्ये जाऊन दाखवायचं म्हणजे व्हिडिओ तर ताणणारच ना गाईज. आता मी काय करू त्याला? आहे ना, नको काढू म्हणजे काय? माझ्या ऑडियन्सला बघायचं ना, माझ्या सबस्क्रायबर्सला. माझे सबस्क्रायबर लोक बघतात ना.
गाईस इथं धबधबा वगैरे आहे मोठा अजून. आज ऑलवेज लोकांनी कचरा टाकलेला आहे पाण्यामध्ये. लोक काय सुधारणारे नाही आपली इंडियाची लोक. काय बोलायचं, मेंटॅलिटीच फालतू आहे. त्याला पाणी साठा म्हणतात. पाण्याचं कुंड आहे हे, छान वाटतंय. ही फिश आहे का? काय झालं का? पडली असती का? माझ्या सबस्क्रायबरला सांग, पडली असती का? बापरे, काही खड्डा बघा केवढा खोल येतो. त्या खड्ड्यावरनं पडली असती ती. माहित नाही गाईज किती नंबर आहे. 26 नंबर आहे गाईज लेणी. तिकडे पाणी आहे. अरे बाप, तिकडं पण त्या साईडला पण लेण्या आहेत अजून. 34 काहीतरी लेण्या आहेत ना. हो, फुल गर्दी आहे गाईज इकडं. एक मिनिट जाऊ द्या. ओ माय गॉड गाईज, कसलं भारी वाटतं इकडे. हे बघा जे वॉटरफॉलच्या तिकडं लोक कसे गेलेत काय माहिती नाही. आम्ही इकडून जाऊन पाहिलो आतून. इथं तर काय दिसत नाहीये. एक नंबर, सगळे इथंच फोटो काढते. 27 नंबर आहे इकडे. 27 नंबरची लेणी आहे. गाईजी सांगा बरं काय विष्णूचं ना? एक नंबर. गाईज हे नरसिंहा पिक्चर मध्ये आता पाहिलं असेल तुम्ही. हे विष्णूचं हे अवतार वराह काय, ब्रह्मा विष्णू महेश. कमळ, त्यांच्या हातात शंख, सुदर्शन चक्र आणि तिकडे आपले शंकर देव, त्यांच्या हातात नाग. ओके, मस्त. हे लेणी नंबर 27ला आहे ना? येस, लेणी नंबर 27. ही एकच मूर्ती आहे जिथे पूर्ण आम्हाला सगळं बघायला भेटलं आहे. तिथे कुठेच भंगलेलं नाही आहे अजिबात. छान वाटतं. हे बघा ना, हे काय आहे? हे मारुतीसारखं तोंड दिसतंय मला. तोंड मारुतीसारखं दिसतंय. सगळ्या लेण्या पाहिलेल्या आहेत तुमच्या भावाने. वा, एंड त्या धबधब्याच्या इकडं होतोय आम्ही. तिकडं आता मी व्हिडिओ पाठवला तुम्हाला. अशा प्रकारे मी आता व्हिडिओ संपवतो आता इकडे. आणि व्हिडिओ संपवून आता मी जरा जेवण करणार आहे मस्तपैकी. जेवण करून गेल्यावर हॉटेलवरचे तुम्हाला स्विमिंग पूलचे व्हिडिओज दाखवतो. गाईज अन्नपूर्णामध्ये आलोय आम्ही. द ग्रेट अन्नपूर्णा म्हणून आहे. इकडे बसलोय आम्ही. वाडा बघतोय जेवणाची. वेलकम टू साई करण कोट्स ब्लॉग. लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब लय महत्वाचं आहे. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब ना करू, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बरं, तुम्ही साईचे ब्लॉगर आहात. तुम्ही बाकीच्या मेंबर्सला ओळखा. आय एम शशांक. ही साईची मोठी बहीण. अँड दिस इज साईची वाईफ. स्टे कनेक्टेड. ॲज डिसाइडेड आम्ही खाली आलेलो आहे जेवायला. 900 रुपये पर प्लेट. जे पाहिजे ते खावा, तिथं भरपूर आहे. आता मी खातो गाईज आणि तुम्हाला
अजून काही ॲक्टिव्हिटीज आम्ही करत असेल तर सांगेल. झालेलं आहे तर जाम थकलो यार खाऊन, फुल खाल्लंय. चल प्रांजली वरती तुम्हाला मी एरिया दाखवतो. थांबा अजून जरा छान. हे बघा हा, मी माईट बी हे दाखवलं नसेल तुम्हाला. हॉटेलच्या खालची जी लॉबी आहे, वेटिंग लॉबी, ही पण छान आहे यार, सुंदर आहे. हे बघा वेटिंग लॉबी. हे बघा तुम्हाला ते व्हिडिओ दाखवता चुकून स्टॉप झाला तो. हे बघा हे आहे सगळं लॉबी एरिया. आता ह्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट वरती जाऊन झोपणार आहे. सो आज के लिए टाटा बाय बाय गाईज. आज के लिए टाटा बाय बाय गाईज. आता मी हा ब्लॉग टाकेल लवकरच, अपडेट करून 2 पार्टमध्ये येईल. डे 1 आणि डे 2चा ब्लॉग. छान आहे, मस्त झाले ट्रिप, एक नंबर. तुम्हाला एक गोष्ट दाखवायचीच राहिली. ॲक्च्युली ते आम्ही आंबेसेटरमधून इकडे खाली आलो आहे आणि असं इकडे हे आहे, इकडे हे विमान पण आहे फोटोज काढण्यासाठी. हो का, मस्त. जरा नीट दाखवतो तुम्हाला जवळून, नीट बघा. बघा काय सुंदर आहे फोटो काढायला. हे बघा जबरदस्त. म्हणजे त्या साईडला स्विमिंग पूल आहे या ह्याच्या मागे, आणि या साईडला हे आहे फोटो काढायला.